नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता दुसरी विषय गणित. चला हाताळूया भौमितिक आकार. मुलांनो पहा बरं, या टेबलावर वेगवेगळ्या आकाराच्या वस्तू दिसत आहेत. पण टेबलावरील सारख्या आकाराच्या वस्तूंचे तुम्हाला गट करायचे आहेत. तुमचे गट करून झाले असते. मग आपण या भौमितिक आकारांची माहिती मिळवूया. इष्टिका चिती. आता आपण इष्टिका चिती कशाला म्हणायचं ते पाहूया. तुम्ही घरी मिठाईचं खोकं पाहिलं असणार. बाबा जेव्हा बाजारातून लाडू बर्फी आणतात, ते जे खोकं असतं की नाही, तो खोक्याचा जो आकार असतो त्या आकाराला इष्टिका चिती म्हणतात. आता हे चित्र पहा, कशाचं आहे? वीट. मग इष्टिका म्हणजेच वीट. तुम्ही विटा पाहिल्याच असणार आणि विटेसारख्या आकाराला इष्टिका चिती म्हणतात. आता विटाचं नीट निरीक्षण करा. ही वीट म्हणजेच इष्टिका चिती आहे. या इष्टिका चितीला किती कडा आहेत? तर या इष्टिका चितीला 12 कडा आहेत. आणि या इष्टिका चितीला कोपरे पहा बरं किती आहेत? तर कोपरे आहेत 8. आता आपण या इष्टिका चितीचा पृष्ठभाग पाहूया, म्हणजे सपाट असा भाग पाहूया. आणि तो कसा आहे सपाट ते पहा. त्याला एकूण 6 पृष्ठे आहेत. हा वर दिसतो तो एक, असे एकूण 6 आहेत. आणि या इष्टिका चितीचा पृष्ठभाग सपाट आहे, म्हणून इष्टिका चिती घसरगुंडीवर जरी ठेवली तर ती घसरत खाली येते. दुसरी आकृती पाहूया, ती आहे शंकू. आता तुम्ही जेव्हा बड्डेला जाता तेव्हा तुम्हाला बड्डेला गेले टोपी मिळते. त्या टोपीचा जो आकार असतो तो आकार म्हणजेच शंकूचा आकार. अजून आईस्क्रीमचा कोन, मेहंदीचा कोन, विदूषकाची टोपी यासारख्या आकारांना शंकू म्हणतात. आता आपण इष्टिका चितीच्या कडा आणि कोपरे बघितले. आता शंकूला 1 कडा आणि 1 कोपरा आहे. आणि शंकूचा जो सपाट तळ आहे तो वर्तुळाकार आहे. आणि उभा जो तिरका पृष्ठभाग आहे तो कसा वळत जातो पहा बरं असा. आणि तो वळणारा पृष्ठभाग म्हणजेच वक्र पृष्ठभाग. आकृती आहे दंडगोल. आता चित्रात काय दिसतं सांगा बरं तुम्हाला? डब्बा दिसतो की नाही? मग या डब्याच्या आकारालाच दंडगोल म्हणतात. वाटोळा तळ असलेल्या डब्यासारख्या आकाराला दंडगोल किंवा वृत्तचिती म्हणतात. आणि हा जो दंडगोळ आहे, या दंडगोलाला कडा आहेत 2, पण एकही कोपरा नाही त्याला. तसेच पहा बरं, या दंडगोळाच्या तळाचा आणि वरचा पृष्ठभाग सारखा सपाट आणि वर्तुळाकार आहे. तर जो मधला जो पृष्ठभाग आहे तो वळलेला वक्र पृष्ठभाग आहे. तो असा हा झाला दंडगोळ. आता आकृतीत बघा बरं, वरती जो दिलेला आहे तो वरचा सपाट भाग, हा मध्ये आहे तो वक्र पृष्ठभाग, आणि जो खाली आहे तो तळाचा सपाट पृष्ठभाग. आता हा जो दंडगोल आहे, हा दंडगोल जर घसरगुंडीवर ठेवला तर तो घसरतो का घरंगळतो सांगा बरं? तर घसरगुंडीवर वस्तूचा सपाट पृष्ठभाग ठेवल्यास ती वस्तू घसरते. आणि जर वक्र पृष्ठभाग ठेवला तर ती वस्तू घरंगळते. घसरते आणि घरंगळते यात फरक आहे. बघा बरं, घरंगळते किंवा जेव्हा वक्र पृष्ठभाग ठेवू तेव्हा ती घरंगळते, आणि जेव्हा सपाट पृष्ठभाग ठेवू तेव्हा ती घसरते. आकृती आहे गोल. चित्रामध्ये काय दिसतं सांगा बरं? चेंडू. चेंडू गोल असतो, तुम्हा सर्वांनाच माहीत आहे. म्हणजेच चेंडूसारख्या आकाराला गोल म्हणतात. आणि ह्या गोलाला एकही कडा नाही आणि एकही कोपरा नाही. आणि गोलाचा जो पृष्ठभाग आहे तो कुठेच सपाट नाही, तो सतत वळत जातो. आणि म्हणून या गोलाला फक्त वक्र पृष्ठभाग आहे. बघा, त्याला कुठेही ठेवा तो असा घरंगळत खाली येतो. का? कारण त्याचा पृष्ठभाग वक्र आहे. आता आपण काय करणार आहोत? आकार आणि आकारचं नाव यांच्या जोड्या लावणार आहोत. आता हा पहिला आकार कशाचा दिसतोय पहा बरं. विटेसारखा दिसतोय. विटेसारखा दिसतोय म्हणजेच हा जो आकार आहे तो इष्टिका चितीचा आहे. मग आपण याची जोडी लावूया.
आता दुसरं, हे तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, हा आहे गोल. मग आपण याची जोडी लावूया गोलाला. आणि तिसरी आकृती आहे डब्बा. मग डब्बा म्हणजे काय सांगितलं होतं मी? डब्बा म्हणजे दंडगोल. चला बरं, डब्याची जोडी दंडगोलाला लावूया. टोपीच्या आकारासारखं दिसतंय, मग टोपीच्या आकाराला मी काय सांगितलं होतं? शंकू. मग चला बरं, हा आकार आहे तो आपण शंकूला जोडूया. इथे पहा, काही वस्तू दिलेल्या आहेत आणि यातल्या कोणत्या वस्तू घरंगळतील आणि कोणत्या वस्तू घसरतील ह्या सांगायच्या आहेत. हे पहिलं आहे लिंबू. सांगा बरं काय होईल? घरंगळेल, बरोबर. हे आहे पुस्तक. हे काय होईल बरं? घरंगळेल की घसरेल? घसरेल, बरोबर. हा आहे डब्बा. आता डब्बा काय होईल सांगा बरं? जर त्याचा सपाट पृष्ठभाग ठेवला तर तो घसरेल आणि वक्र ठेवला तो घरंगळेल. म्हणजेच हा आहे तो काय होणार आहे? घरंगणार पण आहे आणि घसरणार पण आहे. आणि हा दुसरा आहे लाटणं. लाटणं काय होणार? घरंगळणार. या चित्रात ज्या वस्तू दिल्या आहेत त्या वस्तूला किती कडा व किती कोपरे आहेत ते आपण पाहूया आणि लिहूया. ही आकृती आहे इष्टिका चिती. या इष्टिका चितीला कडा आहेत 12 आणि कोपरे 8. आता पुढची आकृती ओळखा बरं. शंकू, बरोबर. शंकूला कडा आहेत 2 आणि कोपरे 1. पुढची आकृती आहे डब्यासारखी दिसणारी दंडगोल आणि दंडगोल या आकृतीला कडा आहेत 2 आणि कोपरे आहेत का? नाही, म्हणजे कोपरे 0. आता ही आकृती तुम्हाला माहितीच आहे. कशाची बरं? चेंडूसारखी दिसणारी गोल. आता या गोल या आकृतीला कडा दिसतात? नाही, म्हणजे कडा 0 आणि कोपरे दिसतात? हां, एकही कोपरा नाहीये, म्हणजे कोपरे सुद्धा 0, म्हणजे 0 कोपरे आणि 0 कडा. या चित्रातील कोणत्या वस्तू घसरतील आणि कोणत्या घरंगळतील ते आपल्याला सांगायचं आहे फक्त.